नमस्कार मित्रांनो, जय हिंद. अनिल एक्झामवाडी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज शिकणार आहोत कोणत्याही अंकाचा ट्रिकने त्याचा वर्ग काढायचा. आता जसं ज्या संख्येत लास्टला 5 असेल त्याची ट्रिक पहा कसं काढायचं. चलो आला. जसं आता हे 25 दिलेलं आहे, आपल्याला 25चा वर्ग काढायचा आहे. 5चा याचा 5चा वर्ग घेऊन घ्यायचा. 5 5 25 आणि जी आता ह्या हाताला डाव्या हाताला जी संख्या आहे ती लिहून घ्यायचं आहे डिजिट आणि गुणाकार करायचा आहे. 2च्या समोरचा अंक घ्यायचा. कोणता? 2च्या समोरचा 2 3 येईल आणि याचा गुणाकार करायचा. 3 1 3 3 2 6 आणि हे जशाला तसं 25 इथं लिहून टाकायचं. म्हणजे 25चा वर्ग 625 येईल. 625 येईल. असं तसंच आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. आता 15चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. तर 15 5 5 25 5चा वर्ग घेऊन घ्यायचा. 5 5 25 आणि 1 आहे. 1 ॲज इट इज जशाला तसं लिहायचं आणि गुणाकार करायचा. 1च्या नंतरचं समोरचं जे अंक आहे ते लिहून घ्यायचं. 1 ज्याच्या समोरचं 2 आहे तर 2 लिहायचं. याचा गुणाकार करायचं. 2 1 2 2 आणि हे जसं तसं खाली उतरवायचं. म्हणजे 225. कितीचा वर्ग आहे? 25चा. 15चा. तसंच आपण आता 35चं काढणार आहोत. आता 35चा वर्ग विचारला तर 35चा वर्ग कसं काढायचं पहा. 35चा वर्ग 5 5 25 आणि 3 लिहायचं ॲट इज इट. 3 गुणिला 3च्या नंतरचं समोरचं अंक जे आहे 3 4 लिहायचं. बरोबर. 4 1 4 याचं गुणाकार करायचं. 4 1 4 4 2 8 4 3 12 आणि हे जशाला तसं खाली लिहायचं. 25 12 25 म्हणजे 35चा वर्ग 12 25. आणि तसंच आता 45चा वर्ग काढून पाहूया आपण. हे 45चा वर्ग कसं काढायचं पहा. ज्या संख्येत लास्टला 5 असेल त्याची ट्रिक समजून घ्या. पहिलं जे 5 आहे लास्टला 5चा वर्ग करून घ्यायचा. 5 5 25. आता इकडला डाव्या हाताला कोणता अंक आहे? 4 आहे. 4ला ॲज इट इज जशाला तसं लिहायचं आणि गुणाकार करायचा. आणि 4च्या नंतरचं म्हणजे 4च्या समोरचं घ्यायचं अंक. 4 5 लिहायचं. याचा गुणाकार करायचा. 5 चौक 20 आणि हे 25 म्हणजे 45चा वर्ग 2025. आता 75चं पाहू आपण. आता हे 75चा वर्ग पहा. याचा 5चा वर्ग करून घ्यायचा. 5 5 25 आणि हे 7 आहे. 7 जशाला तसं लिहायचं. गुणाकारचं चिन्ह द्यायचं आणि 7च्या नंतर 7च्या समोरचा अंक घ्यायचा. 7 8 येतो आहे तर मग 8 घ्यायचं आणि याचा गुणाकार करायचा. 7 8 56 आणि हे 25 जशाला तसं लिहायचं. म्हणजे किती? 75चा वर्ग 56 25. आणि आता इकडलं पाहू आपण. 85चा वर्ग. 85चा वर्ग हे 5 जशाला तसं 5चा वर्ग करायचा. 5 5 25 आणि जे 8 आहे डाव्या हाताला जे अंक आहे 8 जशाला तसं लिहायचं आणि गुणाकारचं चिन्ह द्यायचं. आणि 8च्या समोरचा अंक घ्यायचा. 8 9 लिहायचं आणि याचा गुणाकार करायचा. 8 9 72 आणि हे 25 म्हणजे 85चा वर्ग 72 25. आता आपण दुसऱ्या मेथडनं जाऊ. आपला सोप्या मेथड आपला जसं आपण डेली त्या म्हणजे त्याचा वर्ग काढतो तसं आपण एक प्रश्नाचं हे करून पाहू आपण. जसं आता हे 85चा वर्ग आहे. 85 गुणिले 85 5 5 25 हातच्याला 2 5 8 40 आणि 2 42. 1 सोडलं 8 5 40 0 हातच्याला 1 8 8 64 आणि 1
65, 65, 5 2 9 6 बी 4 आणि 5 9 9 8 72. कुछ तो गड़बड़ हो गया भाई. 85 गुणिले 85, 5 5 25, 25ला 5, हातच्याला 2, 8 45, 8 45, 41 42, 0 8 45, 0 हातच्याला 4, 8 1 16, 8 24, 8 चौक 32, 8 45, 8 7 48, 8 7 56, 8 8 64, 64 65 66 67 68, 60 68, 68, 5 2 8 9 10 11 12, 12शीला 2, हातच्याला 1, 7 आणि 1 6 आणि 1 7. हां, म्हणजे ह्या मेथडने बरोबर येत आहे. म्हणजे हे ट्रिकनं असं काढायचं, सोपी ट्रिकनं. 72 25 इकडे येत आहे, तिकडे 72 25, 85चा वर्ग. आता आपण पाहूया 95चा वर्ग. 95चा वर्ग कसं काढायचं. बरोबर 95चा वर्ग 5चा वर्ग करून घ्यायचा. उजव्या हाताचं जे अंक राहील त्याचा वर्ग करून घ्यायचा. 5 5 25, 9 आहे, 9 ॲज इट इज जशाला तसं लिहायचं. गुणाकारचं चिन्ह द्यायचं. 9च्या समोरचा अंक आहे जे कोणतं 9, 9 नंतर 10, 10 लिहायचं. याचा गुणाकार करायचा. 9 10 90 आणि हे 25 म्हणजे 95चा वर्ग 9025 येईल. आता दुसऱ्या मेथडने करून पाहूया आपण. 95 गुणिले 95, 5 5 25ला 5, हातच्याला 2, 9 1 9 9 18 27 9 4 36 9 5 45 45 आणि 2 46 47, 47 1 सोडला. 9 5 45, 45ला 5, हातच्याला 4, 9 9 81 82 83 84 85, हे 5 10 5 7 12, हातच्याला 1, 5 आणि 1 6 7 8 9 10, 0 हातच्याला 1 म्हणजे 8 आणि 1 9. बघा ह्या मेथडनं सेम त्याचं उत्तर येत आहे आणि हे सेम उत्तर येत आहे. म्हणजे हे ट्रिकनं आपण लवकरात लवकर त्याचं प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. म्हणजे 95चा वर्ग 9025 येतो आहे. आता दुसरा प्रश्न पाहूया आपण. आपला ट्रिक नंबर दुसरा आपण शिकणार आहोत. दुसऱ्या ट्रिकनं कसं काढायचं. मग ॲज इट इज कोणताही नंबर राहो मग आपण कसं काढू शकतो पहा. आता 92चा वर्ग आहे. 92चा वर्ग काय करायचं. आता काय करायचं. 92चा वर्ग आहे. 92 याचा वर्ग करायचा. बेग बे बेदुनी 4 आणि याचं आणि याचं पॉवरचाही गुणाकार करायचा. म्हणजे 9 1 9 9 2 18, 18 1 18, 18 2 36, 36ला 6 लिहिले इथं. उरले किती 3. आणि जे डाव्या हाताला जे अंक राहील लास्टला डाव्या हाताला त्याचा वर्ग करायचा. 9 9 81 81 82 83 84, 81 आणि हे 3 81 82 83 84, हे 84 म्हणजे 92चा वर्ग आहे 8464. आणि आपण तसंच पाहणार दुसरं. आता आपण प्रश्न क्रमांक दुसरं सोडवून पाहणार आहोत. 12चा वर्ग कसं काढायचा. 12चा वर्ग जे उजव्या हाताला आहे त्याचा वर्ग करायचं. बेग बे बेदुनी 4
याचं आणि पॉवरचं याचं गुणाकार करायचं. 1 2 2 बे 1 बे बे दुनी 4 4 आणि 1चा वर्ग करायचा म्हणजे 1चा वर्ग 1च येईल म्हणजे 12चा वर्ग 144. तसंच आता 32चा वर्ग पाहूया आपण कसं काढायचं ट्रिकने. हे 32चा वर्ग पहा. आता याचं गुणाकार आपला याचा वर्ग घ्यायचा बे 1 बे बे दुनी 4 याचा आणि पॉवरचा याचा गुणाकार करायचा म्हणजे 3 1 3 3 दुनी 6 3 1 3 3 दुनी 6 6 1 6 6 दुनी 12 12शीला हातच्याला 1 12शीला 2 हातच्याला 1 म्हणजे 3 आहे. 3चा वर्ग करून घ्यायचा. 3 त्रिक 9 9 आणि 1 10 10 म्हणजे 32चा वर्ग 1024 1024 हे त्याचा उत्तर आहे. आणि आपण आता पाहणार आहोत 37चा वर्ग. 37चा वर्ग कसं काढायचं. 37चा वर्ग काढताना आपण काय करायचं 7चा वर्ग करायचा. 7 7 49 49 जशाला तसं लिहिलं आणि याचं सॉरी 2 अंक येत आहेत म्हणून याचं 7 7 49 49ला 9 हातच्याला 4 7 1 7 7 2 14 7 1 21 21 दुनी 1 2 2 बेग बे दुनी 4 प्लस हे आजचे 4 म्हणजे 6 आणि 4 6 येईल इथं 6 हातच्या 4 इथं आणि 3चा वर्ग करायचं. 3 त्रिक 9 9 आणि 3 त्रिक 9 आणि हे 4 3 त्रिक 9 10 11 12 13 13 से 69 किती 37चा वर्ग. आता 37चा वर्ग काढून पाहूया आपण दुसऱ्या मेथडने आणखी. 37 गुणिला 37 7 7 49ला 9 हातच्याला 4 7 1 7 7 2 14 7 1 21 22 23 24 25 25 7 1 7 7 2 14 7 1 21 21ला 1 हातच्याला 2 3 1 3 3 2 6 3 3 9 10 11 9 6 3 1 13 से 69. म्हणजे आपल्या पेपरला हे शॉर्ट मेथड वापरायचं आहे. हे असं एवढं लंबलाट करण्यापेक्षा हे शॉर्ट मेथड वापरायचं आहे. 37चा वर्ग 13 से 69. तसंच आता पाहणार 57चा वर्ग. 57चा वर्ग कसं काढायचं पहा. 57चा वर्ग याचा वर्ग करायचं. 7 7 49 49ला 9 हातच्याले 4 याच्याशी गुणाकार करायचा आणि याचं पॉवरशी गुणाकार करायचा म्हणजे 7 5 35 7 5 35 35 दुनी 70 35 दुनी 70 70 आणि हे 4 74 74ला 4 हातच्याले 4 7 हातचे 7 74 म्हणजे 4 हातचे 7 आणि याचा वर्ग करायचा. 5 5 25 5 5 25 25 आणि हे 7 25 30 32 32 म्हणजे 57चा वर्ग 3249 येईल. आता तसंच आपण 42चा काढून पाहूया आपण. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा जेणेकरून मला मोटिवेट होईल तर नवनवीन व्हिडिओसाठी. आता 42चा वर्ग काढून पाहूया आपण. 42चा वर्ग याचं 2चा वर्ग करायचा. बेग बे बेदुनी 4 आणि याचं हे पॉवरचं हे तिघाचाही गुणाकार करून घ्यायचा. 5 4 1 4 4 दुनी 8 8 1 8 8 दुनी 16 16शीला 6 हातच्याला 1 आणि हे 4चा वर्ग करायचा. 4 चौक 16 4 1 4 8 4 12 4 चौक 16 16 आणि 1 17 17 म्हणजे 42चा वर्ग आहे 17,756 64. आता आपण दुसऱ्या मेथडने पाहूया. 42 गुणिला 42 जसं आपण डेली याच्यामध्ये करतो तसं पाहूया आपण. बेग बे बेदुनी 4 4 1 4 4 दुनी 8
4 1 4 4 2 8 4 चौक 16 हे 4 8 1 8 2 16 6 चल 1 6 आणि 1 7 हे बघा सेम उत्तर येत आहे। ह्या ट्रिकनं तुम्ही सोडू शकता पेपरमध्ये कुठेही, एवढं लंब लाट करत बसायचं नाही, शॉर्ट मेथडने वापरायचं। आता आपण 63चा वर्ग काढून पाहूया आपण। 63चा वर्ग कसा काढायचा पहा। 63चा वर्ग जे उजव्या हाताला जे लास्टचा अंक आहे त्याचा वर्ग करून घ्यायचा। 3 त्रिक 9, 6चा आणि 3चा वर्ग गुणाकार करायचा आणि याच पॉवर 2 आहे ना त्याचाही गुणाकार करून घ्यायचा। म्हणजे 6 1 6 6 2 12 6 3 18 6 1 6 6 12 6 3 18 18 गुणिला 2 जर केलं 18 1 18 18 2 36 8 1 16 6 चल 1 3 1 2 आणि 3 36 हां 18 1 18 18 2 36 36ला 6 36ला 6 हातच्याले 3 6चा वर्ग करा 6 6 36 6 6 12 18 25 37 6 6 36 36 आणि हे 3 36 37 38 39 म्हणजे 63चा वर्ग आहे 3969। आता आपल्या ह्या मेथडनं सोडून पाहूया आपण। जसं आपण काढतो तसं 63चा वर्ग काढायचा आहे। 63 गुणिला 63 3 त्रिक 9 6 1 6 12 6 त्रिक 18 1 16 6 1 6 6 12 6 त्रिक 18 8 हातच्याला 1 6 6 36 6 6 36 आणि 37 म्हणजे हे 9 8 1 8 16 आणि 6 हातच्याला 1 7 आणि 1 8 9 आणि हे 3 हे बघा 3969 आणि इकडे आपलं उत्तर 3969 येत आहे। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही गणित शॉर्ट ट्रिकने सोडू शकता। एवढं लंब लाट करत बसायचं काही गरज नाही, शॉर्ट ट्रिक वापरायचं आणि वर्ग कितीही मोठा राहो, किती मोठा अंकाचा राहो, तुम्ही शॉर्टकट असा त्याचं उत्तर काढू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करतो आणि असे नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।